नमस्कार मित्रांनो, जय हिंद. वयोमर्यादा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. बघा, आजच्याच पेपरची बातमी आहे. वयोमर्यादेतील वाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा. तर नुकतेच 23 परीक्षा ज्या सुरू आहे मित्रांनो, यामध्ये अर्ज करण्याची एक सवलत देण्यात आलेली आहे. सरळ सेवा आणि MPSC संदर्भात, या संदर्भात आपण बातमीसुद्धा आधी पाहिली आहे, GRसुद्धा आले. आणि आज परतसुद्धा एक बातमी आलेली आहे की 60,000 विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार. म्हणजेच की सरासरी 23 परीक्षा आहे, त्यामध्ये अंदाजित 60,000 विद्यार्थ्यांनी डबल त्यांना फॉर्म भरायची संधी दिलेली आहे. तर बघा, यामध्ये दिलेल्या MPSC संदर्भात गट क व गट ब संदर्भात त्यांना एक संधी देण्यात आली आहे आणि 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध झालेल्या आहे. म्हणजेच की 20 डिसेंबर 2024 पूर्वी प्रसिद्ध झालेल्या तब्बल 23 परीक्षांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी दिलेली आहे. या निर्णयामुळे जवळपास राज्यभरातील 60,000 उमेदवारांना फायदा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आहे. तर नक्कीच समोर आपण बघू पोलीस भरतीला कुठल्या प्रकारचे आणि कोणत्या वयोसंदर्भात ते सवलत देतील. वयासंदर्भात काम तर झालेलंच आहे, परंतु नेमकं कोणत्या प्रवर्गाला देतात हे महत्त्वाचं राहील. आणि नक्कीच आशा आहे की सरकार कोणत्या प्रवर्गाला नाराज करणार नाही, कारण की पोलीस भरती संदर्भात सर्वात जास्त अर्ज असतात. त्यामुळे बघू आगामी काळात कुठल्या प्रकारचा निर्णय येतो सरळ सेवाबद्दल, म्हणजेच की पोलीस भरती, वनरक्षक किंवा इतर सरळ सेवाबद्दल. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. तर सरकारकडून एक आशा आहे की लवकरात लवकर पोलीस भरती काढण्यात यावी म्हणून. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा